नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आव्हाना भक्तिवारीचा पंढरपूरच्या वाटेवरचा प्रवास असा दिमागात चालू आहे आणि आपण इथे पाहू शकता, आपण पिशवी वाटपाचा कार्यक्रम करत आहोत वारकरी माऊलींच्या सेवेसाठी आणि सुविधेसाठी. आव्हाना भक्तिवारी म्हणजे काय? तर मंडळी, ज्या वारकरी माऊलींना पंढरपूरच्या वारीत प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेणं शक्य होत नाही, अशा व्यक्तींच्या प्रार्थना व इच्छा आपण पंढरपूर पर्यंत त्यांच्या वतीने पांडुरंगाच्या चरणी आपण नेत असतो आणि हा आपल्या आव्हाना भक्तिवारीचा मुख्य उद्देश आहे. आव्हाना भक्तीवादी हा जो उपक्रम आहे, हा खूप सुंदर उपक्रम आहे. जे वयोवृद्ध जे माणूस आहे त्यांना पंढरपूरला प्रत्येक माणूस पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत जाऊ शकत नाही. पण ह्या माध्यमातून आपल्या कोणाची काय जी इच्छा असेल त्या पांडुरंगापर्यंत नेण्यासाठी हा अतिशय उपक्रम अतिशय चांगला आहे. त्याबद्दल आपल्या टीमला पूर्णपणे धन्यवाद देतो आणि आपले आभार. नाही. लोकांमध्ये तो धार्मिकता आहे आणि पंढरीचा पांडुरंग हा सगळ्यांकरता आहे आणि सगळ्यांना सांभाळणार आहे. म्हणून वारीला लोक जातात आणि वारीचं दर्शन घेऊन आल्या. वारीवरून आल्यानंतर एक माणसाला समाधान वाटतं. तो आनंदाने सांगता येईल त्याचे आनंद तिथीचा मुखे शिवाच्या बहिरे ऐकती काली रे आंधळ्याची डोळे पागळीची पाय तुका बरे उद्धवती तरली किंवा नाही या आनंदाची जोडा सांगता गोष्टी लागती गोडा आलाशी आकारा आमच्या तुका म्हणी गिळ्या बघतीच्या संतांनी त्याला नावारूपाला आणलं. मी तो वारीत आल्याशिवाय तो आनंद करू शकतो. आव्हाना भक्तिवारी पोहोचली आहे मालदाड ग्रामपंचायतच्या 15 एकर आंबा लागवड प्रक्षेत्रावर आणि येथे पोहोचण्यामागचं कारण असं की आपले जे शेतकरी बांधव आहेत ते येथे श्रमदानामार्फत काम करत आहेत आणि यांची पंढरपूरला जाण्याची इच्छा असूनही यांना जाता येत नाही आपल्या शेतीच्या कामामुळे. तर यांच्या इच्छा व प्रार्थना आपण या आव्हाना भक्तिवारी मार्फत पांडुरंगापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत.